श्रीकृष्णाय नमः। पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंगोऽस्य सदसद्यो निजन्मसु। हा श्लोक म्हणजे जीव आणि परमेश्वर यांचं अद्भुत नातं. जीव कसा प्रकृतीशी जोडला जातो, कर्मामुळे जन्ममृत्यू भोगतो आणि तरीही त्याच्यातील परमात्मा कसा नित्य, मुक्त, साक्षी आणि सर्वत्र आहे, हे श्रीकृष्ण अत्यंत गूढ पण करुण स्वरात सांगतात. जीव हा प्रकृतीमध्ये स्थित असतो आणि तोच तिच्या गुणांचे, सुखदुःखाचे अनुभव घेतो. त्या गुणांशी असलेल्या त्याच्या आसक्तीमुळेच तो शुभ अशुभ जन्मात जातो. हा श्लोक मानवी जीवनाचा पट आहे. आपण जे अनुभवतो, आनंद, वेदना, यश, अपयश, हे सगळं प्रकृतीचे गुण आहेत. पण त्यांना मी म्हणताच बंधन सुरू होतं. आपला आत्मा, पुरुष, नित्य, शुद्ध, साक्षी आहे. तो काही करीत नाही, फक्त पाहतो. पण जेव्हा मन, बुद्धी आणि अहंकाराशी त्याचं तादात्म्य होतं, तेव्हा तो अनुभव घेणारा, भोगणारा बनतो. जसं सूर्य फक्त प्रकाश देतो, पण पाण्याच्या रंगानुसार त्याचं प्रतिबिंब बदलतं, तसंच आत्मा शुद्ध असतो, पण मनाच्या गुणांनुसार त्याचं प्रतिबिंब अनुभवतो. सत्वगुण असेल तर शांती, रजोगुण असेल तर क्रिया आणि तमोगुण असेल तर जडत्व. पण ह्या तिन्ही पलीकडे आहे आत्म्याचं नित्य मुक्त स्वरूप. भगवंत म्हणतात, गुणसंग हा कारणम, म्हणजे आपल्या दुःखाचं मूल कारण बाहेर नाही तर आसक्तीत आहे. जीवनाच्या अनुभवांना घट्ट पकडणं हाच कर्मबंधनाचा आरंभ आहे. पण जेव्हा आपण जाणतो मी अनुभव घेणारा नाही, मी साक्षी आहे, तेव्हा सर्व बंधनं विरतात. भोगाचा भाव गळून पडतो आणि शांतीचा प्रकाश पसरतो. हा श्लोक शिकवतो, सुखदुःख हे येणं जाणं आहे, पण मी आत्मा नित्य, अचल, प्रकाश स्वरूप आहे. ज्याने हा भेद समजला तो मुक्त झाला. श्रीकृष्ण शरणम मम.